ऐकताना तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटणार आहे, पण हे 100% खरं आहे. आज मी गेलतो माशाच्या पोटामध्ये, म्हणजेच माशाच्या आकाराच्या असणाऱ्या डोंगराच्या पोटामध्ये. चला तर मग सांगतो तुम्हाला आज नेमकं आपण गेलतो कुठं. तर रामराम मंडळी, मी आपला स्पिन. आज गेलतो आपण आपल्या बीड पासून अवघे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबड तालुक्यातील नवे अंबड गावातील मत्स्योदरी देवी मंदिराला भेट देण्यासाठी. चला तर मग पाहूया आपण कसं आहे हे मंदिर आणि काय या मंदिराचं आणि देवीचं महत्व. इथं आल्या आपल्याला दिसतं ते उंच डोंगरावर असलेलं सुंदर मंदिर. गेल्या तर आपल्याला मंदिर कमिटीने व्हिडिओला बंदी असल्यामुळे अडवलं होतं, पण आपली आयडी पाहिली आणि आपलं स्वागत करून मंदिरामध्ये सोडण्यात आलं. त्याबद्दल मंदिर कमिटीचे आभार. चला आता आपण या पायऱ्या चढून मंदिराचं घेऊ दर्शन. पायऱ्या इतक्या नीटच वर आहेत की पावसाळ्यामध्ये जर गेले तर जरा जपून जा बरं का. म्हणजे काय, देवाला जाताना जीवाला जपायचं, म्हणजे गावाला वापस येता येतं, बाकी काय नाही. महाद्वारातून आत प्रवेश केला की गणपती बाप्पाची आणि प्रभू श्रीरामाची आपल्याला मूर्ती बघायला भेटते आणि तिथून सरळ पुढे जायचं म्हणजे आपल्याला होतंय मत्स्योदरी देवीचं दर्शन. आता गाभाऱ्यात गेल्यावर म्हणून भावे दर्शनच घ्यायचं, नाही तर वाजताना शूटिंग काढी तिथं 500 रुपयाचा फाईन. तर देवीचं दर्शन घेतलं असलं तर आपल्या आयडीला करा फॉलो आणि व्हिडिओला करा शेअर. आणि ही देवी माशाच्या पोटाच्या आकाराच्या डोंगरामध्ये बसल्यामुळे हिला मत्स्योदरी नाव पडलेलं आहे. बरं, भेटू आता असेच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.